नमस्कार, दंडवत, सुगरणीचा खोपा या चॅनलमध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे. चला तर मग आपण व्लॉगला सुरुवात करूया. हे बघा, खूप काही पाऊस होतोय आपल्याकडे. काय करावं ह्या पावसाला? आम्हाला जायचं होतं गावाला आणि गावाला जाण्यासाठी रिक्षा पण आली. पण अचानकच वातावरण तयार होऊन आणि पावसाला सुरुवात झाली. सुरुवात म्हणजे खूपच पाऊस झाला. थोडाफार नाही, खूप पाऊस झाला. आता काय करावं, कसं निघावं असं वाटत होतं आम्हाला. पण मग वेळ होत होता ना रिक्षावाल्यांना पण. मग त्याच्यासाठी आम्ही लवकरच छत्री-बित्री घेऊन बसलो रिक्षामध्ये आणि पावसात निघालो आणि मग लागलो रस्त्याला. तर आम्हाला गावाला जायचं होतं. माझी मुलगी आली ना 2 नंबरची ताई. तर तिची नणंदबाई आहे ना, त्यांचा काहीतरी हात फ्रॅक्चर झाला होता, मला वाटतं ऑपरेशन झालेलं आहे. तर त्याच्यासाठी बघण्यासाठी आम्ही गावाला चाललो होतो. तर मग माझं जाणं होत नाही यांच्यामुळे, हे घरातच असतं ना. पण मग आता माझी ताई म्हटली, की "आई मी आली आहे ना, तर मग आपण जाऊन येऊ." म्हणून मग पावसात का होईना, तिचे पण एक एक दिवस रजेचे चालले होते, खर्च होत होते. मग आम्हाला जाणं अनिवार्य होतं. म्हणून आम्ही पावसातच निघालो मग आणि हायवेला जायचं होतं आम्हाला. जिथे जायचं होतं तिथे हायवेलाच जायचं होतं. मग आम्ही चाललो आणि पाऊस चालूच होता, पण कमी झालेला होता. हे बघा, आम्ही रिक्षात बसलोय आणि आमच्या या टिनुकल्यांसाठी आम्ही केळीचे चिप्स घेतले होते टाईमपास म्हणून. मग त्या चिप्स खात होत्या आणि वातावरणही तसं होतं. मजा येत होती त्यांना मग. आणि आम्ही चाललो पुढे-पुढे. ही अशी हिरवळ होती. मोठे-मोठे वाहनं येत होते. हायवेच होता ना, म्हणून छोट्या-मोठ्या गाड्या पण येत होत्या. हे बघा, मग आम्ही गंमत-जंमत पाहत-पाहत आमची रिक्षासुद्धा जात होती. पण काय आपल्याला ते ते चांगलं वाटतं. पाऊसही चांगला वाटत होता. निसर्गाचं वातावरणही चांगलं वाटत होतं. पण शेतकऱ्यांचे जे काही हाल आहेत, शेतकऱ्यांचे काही उत्पन्नाचं काही जे नुकसान आहे, ते पाहून त्याचा विचार करूनही आम्हाला वाईट वाटत होतं. आणि आमची रिक्षामध्ये तीच चर्चा चालू होती. तर एवढं शेतकऱ्याने मातीत टाकलं. मातीत टाकून जे काही पिकवलं, कमवलं आणि ते हाताशी तोंडाशी जो घास आला, तो एकदमच पावसाने हिरावून घेतला. हे बघा, इथे मोठं वाहन उभं आहे आणि इथे पेट्रोल पंप लागला आम्हाला. तर आमची अशी चर्चा चालू होती. आणि बरोबरच आहे ना ते. शेतकरी हे बघा, आपण किती कुठल्याही गोष्टींना विचार करतो. कुठेही पैसा टाकताना, अडकवताना, शेअर्स काही असू द्या, मार्केटमध्ये टाकताना आपण किती विचार करतो. सोनं घेताना सुद्धा विचार करतो. शेतकरी राजा असा आहे मोठ्या दिलाचा, तर तो अगदी मातीत टाकून देतो. मातीत आपण काही टाकतो का? पण तो जे काही त्याची वर्षाची कमाई असेल, कष्टाची कमाई असेल, ती पूर्ण मातीत टाकून देतो. आणि कशाच्या भरोश्यावर? फक्त पावसाच्या भरोश्यावर. आणि पावसाने सुरुवातही चांगली केली. पण जे काही पीक आलं आणि छान पीक आलं. हे बघा, आम्हाला इथे गाव लागलं एक छोटंसं आणि सुरुवातही चांगली केली. पण बघा ना, बघता-बघता एवढ्या जास्त प्रमाणात आला, तर जे हातातोंडाशी आलेला जो काही घास होता, कष्टाचे जे मोती झालेले होते, जे पदरात पडणार होते, ते काही पावसाने पडू दिले नाही. थोड्या दिवस दिवाळीला तो काहीतरी मध्ये पहिले किंवा नंतर थांबला. पण मग नंतर अजून सुरुवात केली त्याने. जे थोडंफार येणार होतं, पदरात पडणार होतं, ते सुद्धा आता हिरावून घेतलं त्याने. असं नाही ना. त्याने इतके दिवस कष्ट करून किती निराश झाला असेल, किती हताश झाला असेल शेतकरी राजा. आपल्याला तर काही नाही हो. आपल्याला पाऊस पाहताना किंवा जाताना आपल्याला बरं वाटत होतं. पण नाही, त्याला किती वाईट वाटत असेल. आपल्याला तर फक्त पोट आहे आपलं, आपली काळजी आहे पोटाची किंवा घराच्या हप्त्याची किंवा आपल्या दैनंदिन जो खर्च आहे त्याची. पण शेतकरीला बघा, ढोरं, ढाकरं, काय मजूर एवढे काही. हे पहा, ट्रेन चालली. मी ट्रेनला शूट केलं आणि आम्ही ट्रेनच्या याच्या जवळूनच चाललो होतो. पटरी जवळून चाललो होतो आता. जवळ आलो होतो आम्ही ट्रेनच्या पटरीजवळ. तर हे आम्हाला वाईट वाटत होतं. ज्यांना काही शेत नाही, घर नाही, दार नाही, तो सुद्धा शेतकऱ्यावरच अवलंबून आहे. तो जेव्हा त्याच्याकडे रोजाने जातो, तेव्हा त्याला रोजंदारी मिळते.
तेव्हा त्याचा उदरनिर्वाह चालतो. पण बघा, एका शेतकऱ्यावर भरपूर काही अवलंबून आहेत. आपण सुद्धा त्याने नाही पिकवलं तर आपण काय खाणार आहोत? असं आहे ना ते. म्हणून आम्ही ती चर्चा करत होतो. आम्हाला वाईटही वाटत होतं आणि बरोबर आहे ते. पाऊस जास्त प्रमाणात झाला, मर्यादित झाला असता किंवा आपल्याला 4 महिने पुरेल एवढा झाला असता, तर बरं झालं असतं, असं वाटलं आम्हाला. आपल्याकडे तर ठीकठाक आहे. तिकडे बीडकडे, मराठवाड्याकडे तिकडे तर फारच दैना झालेली आहे. अंगावरच्या कपड्यांनिशी आहेत. असं वाईट आहे तिकडे. ढोरढाकरांचा एवढा जीव गेलेला आहे, नाही का? हे बघा, आता आम्ही गावाजवळ जवळ-जवळ येऊन पोहोचलो होतो, असं मला वाटतं. आणि मध्ये-मध्ये खूप छान घरं आहेत आता. शेतकऱ्यांनी घरं बांधले आहेत शेतांमध्ये. ते पण आम्हाला दिसत होतं. जवळ-जवळ छोटे-मोठे व्यवसाय टाकले रोडाच्या कडेने. शेतकऱ्याला कसं वाटतं, की आपल्याला शेतावर नाही परवडणार. मग ते थोडेफार असे व्यवसाय करतात. छोट्या-छोट्या टपऱ्या टाकल्या आहेत आणि छोटे-छोटे घरही बांधले आहेत. जे काही उत्पन्न आलं ते त्या घरामध्ये साठवून ठेवतात थोडे दिवस तरी. मार्केटला लगेच आणलं तरी भाव कमी झालेले असतात त्या त्या सीझनप्रमाणे. म्हणून त्यांनी छोटे-छोटे घरही बांधले. आता आम्ही गावाजवळ आलो. अगदीच गावाजवळ आलो. आम्हाला ज्या गावाला जायचं होतं, माझ्या ताईच्या नंदेला बघायला जायचं होतं आम्हाला. मग आम्ही त्या गावाजवळ आलो आणि आता इथे आम्हाला जो हायवे आहे, त्या हायवेच्या खाली उतरायचं आहे. तर इथं भिंत केलेली आहे त्यांनी आणि हे बघा किती पाणी साचलेलं आहे इथे. इथून जाणार होतो आम्ही. अरे वा. आणि रेल्वेचंच आहे. रेल्वेच्या खालून गेलो आम्ही आणि इथे पण पाऊसच पडला होता. आणि बघा, खेड्यागावाची तर फारच दुर्दशा झालेली आहे. किती घाण, किती पाणी साचलेलं. खेड्यातच काय म्हणा, आपल्या शहरात पण तसंच झालेलं आहे हल्ली. हे बघा, कोणी लक्ष देत नाही. फक्त मतदान जेव्हा निवडणूक असते, जेव्हा मतदानासाठी येता तेव्हा आश्वासन देता फक्त. बस, काहीच नाही. स्वच्छता नाही किंवा काही आजूबाजूला जे काही मेंटेनन्स ठेवायला पाहिजे ते साफसफाई ते नाही. आणि खेड्यातली परिस्थिती फार दयनीय आहे. आणि आम्ही जेव्हा फिरून आलो ना, तेव्हा सुद्धा ते गाव आहे ना, ते पटरी लगतच आहे आणि आम्ही फिरून तसेच चाललो आणि आलो एकदाचे आम्ही माझ्या ताईच्या नंदेच्या घरी. आणि खेड्यात जसं असतं तसं त्यांनी नळाला खूप दिवसांनी पाणी येतं म्हणून पाणी भरून ठेवलेलं होतं आणि घराचं काम थोडं अपूर्ण होतं त्यांचं, पण छान घर बांधलेलं होतं त्यांनी. आणि मग आता आम्ही एकदाचे गेलो घरामध्ये. गेलो म्हणजे बाहेरच आहे आम्ही, चप्पल बिप्पल काढून. आमच्या टिनूल्या गेल्या पण. त्या पटकन गेल्या. त्यांच्या आत्याचं घर होतं ना ते. आणि आत्याची ओढ होती त्यांना भेटण्याची. हा बाहेरचा परिसर आहे. आणि मग त्या गेल्या आत्या-आत्या करत आणि आम्ही पण गेलो. हे बघा. आणि या आत्याबाई आहे त्यांच्या. त्यांच्याशी आम्ही बोललो, गप्पा केल्या, विचारपूस केली आणि त्यांना काय देणं ते पार देणं घेणं होतं ते केलं आणि बसलो गप्पा मारत, चहा पाणी केली आम्ही. आणि आता मात्र आता मात्र आमची निघायची वेळ झाली आणि मग आम्ही निघालो. माझा व्लॉग तुम्हाला आवडला असेल तर शेअर करा, सबस्क्राईब करा आणि लाईक करा.